तर आपण परतूया तिला. हा, त्याच्यानंतर आपण हळद आणि मसाला टाकूया. काय आहे मम्मी? अद्रक लसूणची पेस्ट टाकले 1 चमचा बस. अद्रक लसूणची पेस्ट. आता ती चांगली ह्याच्यामध्ये मुरतले. आता आपण झाकण ठेवतोय. झाकण ठेवलंय ना, त्यानंतर बघूया आपण. त्यानंतर बघूया कलेजीचं काय होतं. मी झाकण खोलत आहे. कढीचे मास सुटले. कशी बोलली होती ना की आपण जेव्हा टाकली तेव्हा कशी होती ना, आता बघा थोडी वाफली ना ती. आता आपण हळद टाकत आहे. तर मी हळद टाकते 1 चमचा. 2 चमचा हळद टाकते. 1 चमचा चिमूटभर. 2 चमचा कुठे. आपण ह्याच्यात टाकत आहे लाल मसाला आमचा घरचा कोकणी पद्धतीचा. लाल मसाला 2 चमचा. म्हणजे आम्हाला जरा तिखट जास्त लागतं म्हणून आम्ही टाकलंय. तुम्हाला तिखट कमी लागत असेल तर तुम्ही कमी टाकलं तरी चालेल. आता हे असं हलवून घ्यायचे. मगाशी आम्ही वाटलं होतं ना खेकडीला टाकला होता ना, तोच आपण कलेजीला टाकायचा 1 चमचा. कारण कलेजी एक मिळून येते ना, तिला जास्त नाही टाकला तरी चालेल. आता हे शिजू द्यायची. किती मिनिटात जायला? 10 मिनिटं. 10 मिनिटांनी शिजून जाणार कलेजी. चांगला सुटलाय. 5 मिनिटांचा अजून वाफू चालायचा. ते पण गरम होत आहे. हे जे 15 मिनिटात होत आले.